हाऊ यू डिफाईन जेन झी? तो पुढच्या वर्षी नीट देणार आहे, ह्या वर्षी नाही देणार आहे. मी त्याला म्हटलं काय रे तुला असं सगळं ऐकून काय वाटलं की आता पुढच्या वर्षी आपल्याला द्यायचंय आणि तुला काही वाटलं का त्याबद्दल? तो म्हणाला त्या कॉमेडीमध्ये जे होतंय त्यात आपण पाहतोय सगळं अश्लील आणि पुन्हा बिलो द बेल्ट सगळं सुरू आहे, पण ते या मुलांना हवंय. नाही, ते खूप संथ बोलतात. त्यापेक्षा मी घरी येतो, मी व्हिडिओज लावतो, ते 2x स्पीडनी बघतो. फटाफट होतं म्हणाला बघ. बापरे. या जेनझीला फिजिकल रिलेशन्स बद्दल काय वाटत असतं, स्पर्शाबद्दल काय वाटत असतं? कुठल्याही आपल्या डिसअपॉइंटमेंटशी, कुठल्याही निराशेशी, औदासिन्याशी दोन हात कसे करायचे तर स्क्रीनवर जायचं, एवढंच त्यांना माहिती असतं. ती अस्वस्थता वाढली आहे. हो का? हा, की आपल्यावर अन्याय होतोय, मुलींना त्याचे सगळे फायदे मिळत आहेत आणि त्याच्यामुळे आपण मागे पडतोय. हे जे कॉक्रोच जनता पार्टी नंतर सगळी मुलं एकत्र आली, तरुण एकत्र आली आणि जो काय त्यांचा आता विस्फोट दिसतोय, काय मानसिकता वाटते तुम्हाला या जेनझीची या सगळ्या म्हणून? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर वैशाली देशमुख. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे जेनझी बद्दलचा. आजूबाजूला जेव्हा मी पाहतो तेव्हा सातत्यानं मला ह्या जनरेशनबद्दल नाकं मुरडताना दिसतात. ही जनरेशन म्हणजे वाया जाते की काय असंही बोललं जातं, पण त्याच वेळेला दुसरीकडं मला त्यांच्यामध्ये कमालीची ताकद दिसते. उदाहरणार्थ आत्ता कॉक्रोच जनता पार्टीचा जो काही एल्गार झाला त्याच्यामध्ये तरुणाई प्रचंड संख्येनं सामील झाली. अलीकडच्या काळामध्ये स्टँडअप कॉमेडी खूप जोरात गाजते आहे, नको त्या मुद्द्यांमुळं, पण त्यात येणारा सगळा वर्ग हा जेनझीच असतो. तर जेनझीची नेमकी मानसिकता काय आहे, ही मुलं कसं का वागतात त्या पद्धतीनं, किंवा त्या मुलांची फिलॉसॉफी काय आहे, त्या मुलांना आपण कसं समजून घेतलं पाहिजे? कारण अर्थातच आपल्या देशाची नवी पिढी आहे ती, आणि आपल्या देशाची सगळी पुढची जी दोरी आहे ती त्यांच्या हातात आहे. तर आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे एक. आणि दुसरी गोष्ट, या जेनझीजना समजून घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, म्हणजे अर्थात पालकांना तेही आपण समजून घेतलं पाहिजे. तर यासाठी डॉक्टर वैशाली देशमुख यांच्यापेक्षा उत्तम नाव नाही. तर आपण जाणून घेऊया की जेनझी नेमकी कशी आहे. तर तुम्ही आल्याबद्दल मी एक छोटीशी भेटवस्तू देतो, मग आपण सुरू करूया. आशमन पेबल तर्फे ही एक छोटीशी भेटवस्तू. नेत्रा फूड्स तर्फे हे इन्स्टंट मील आहे, एका वाफेवर तयार होतात, नॉन प्रिझर्वेटिव्ह आणि महाराष्ट्रीय फूड आहे. आणि अर्क ऑइल्स तर्फे ही कोल्ड प्रेस पद्धतीची ऑइल्स आहेत, लाकडी घाणा पद्धतीने बनवलेली आहेत. ती तुम्ही जरूर वापरा, तुम्हाला आवडेल. नेत्रा, अर्क आणि अश्मनचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जरूर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे लिंक्स आहेत, तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. इव्हन आत्ता स्क्रीनवर सुद्धा त्याचे डिटेल झालेले असतील, तर जरूर वापरा. सुरुवात करूया. डॉक्टर वैशाली देशमुख या जवळपास 12-15 वर्षापासून समुपदेशन करतात. त्या बालरोग तज्ज्ञ आहेत आणि 9 ते 19 हा जो टीनेज क्राऊड आहे या संदर्भात त्या जवळपास 10-12 वर्ष काम करतात. या संदर्भात आपला पहिला एपिसोड, यापूर्वी जो एपिसोड केला तो त्याबद्दल होता. आणि आता ही जेनझी याच वयाच्या कॅटेगरीमध्ये येते आणि म्हणूनच हा विषय झाला की जेनझी नेमकी कशी आहे, ही पिढी कसा विचार करते, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, हे सगळं समजावं आणि आपल्या पिढीना, माझ्या आधीच्या पिढीला कळावं की हे लोक कसे विचार करतात, म्हणून हा सगळा प्रपंच आहे. तर सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न, हाऊ यू डिफाईन जेनझी? जेनझी कोण आहेत आणि तुमच्या लिखिताची व्याख्या काय? आता आपण सुरुवातीला व्याख्या करतो तेव्हा आकड्यांच्या संदर्भात करतो, त्यामुळे सालानुसार 1997 पासून ते 2012 पर्यंत ज्यांचा जन्म झालाय त्या मुलांना जेनझी असं म्हणतात. आणि आता पुढच्या अल्फा बीटा अशा आहेत. तर लोकसंख्या विषयक काम करणारे तज्ज्ञ किंवा मीडिया किंवा इवन जाहिरातदार या सगळ्यांच्यासाठी ह्या अशा कॅटेगरीज महत्वाच्या असतात. आणि साधारण लोक अभ्यास करतात की कुठल्या काळानंतर वागणुकीत लक्षणीय बदल झाले त्या पिढीच्या वागण्यामध्ये, किंवा
त्यांच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये, त्यानुसार ही अशा कॅटेगरीज केलेल्या असतात. बरं. तर आपल्याला माहिती आहे की अगदी त्या आकड्यांनुसार जरी गेलं नाही तरी सुद्धा जेनझी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर अशी काही मुलं येतातच. आणि ती मुलं आजच्या ह्या घडीला साधारण 13-14 वर्षापासून ते 28-29 वर्षांची झाली आहेत. बरोबर. म्हणजे टीनेजर्स पासून ते यंग ॲडल्ट्स पर्यंत अशी सगळी आहे. करेक्ट. म्हणजे जेनझी म्हणजे असा एक कुठला तरी वयोगट डोळ्यासमोर घेऊन चालणार नाही, असा एक मोठा तो स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणतो तसा आहे. बरोबर. आणि त्यांच्या वागणुकीमध्ये म्हणजे आपल्याला जेनझी म्हणजे नकारात्मक असं एक सतत असतं डोळ्यासमोर. आणि मला असं वाटतं, पण माझ्याकडे जी जेनझीज येतात त्यांच्याशी बोलून, की आशेला जागा आहे असं वाटतं कधी कधी, आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आणि खूप वेळेला ते आपल्याला आश्चर्यचकितही करतात. की माझं एक असं काहीतरी अपेक्षा असते की असं काहीतरी उत्तर देतील मुलं, पण ती काहीतरी वेगळीच उत्तरं देतात, वेगळीच त्यांच्याकडे सोल्युशन्स असतात. मी त्याच्याकडे येईन. त्यापूर्वी तुम्ही असं म्हणालात की 97 पासून पुढचा कालखंड साधारण 2012 पर्यंत त्या जेनझी मध्ये येतं. हे झालं आकडेवारी फिगर्स मध्ये. पण लक्षणीय बदल जेव्हा होतो तेव्हा आपण ती जनरेशन बदलली असं म्हणतो. तर तुम्हाला इतका मोठा अनुभव आहे, तुम्हाला असं वाटतं का की खरंच त्या आधीची जी पिढी आहे वाय, त्यांच्यामध्ये किंवा त्याच्या आधीची एक्स जी होती, यांच्या विचारसरणीमध्ये आणि जेनझी मध्ये लक्षणीय बदल आहे, तर तो कोणता आहे? मला वाटतं की काही गोष्टी सेम आहेत, म्हणजे खूप सारा ओव्हरलॅप आहे. कारण आपण म्हणतो तसं माणूस शेवटी तोच आहे, त्याच्यामध्ये होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, वैचारिक बदल हे तेच आहेत. भावना तशाच बदलत आहेत, मुलं तशीच वयात येत आहेत. माणसांमधल्या नात्यांचे जे बंध असतात किंवा त्यांचा जो पाया असतो प्रेमाचा, तोही तसाच आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप सारखेपण आहे आधीच्या मुलांच्या मध्ये आणि आताच्या मुलांच्या मध्ये. किंवा आपण म्हणतो की ह्या वयाच्या मुलांना स्वची ओळख करून घ्यायला लागत असते. ती ओळख करून घेत असतात कारण त्या टप्प्यावरती आवश्यकता असते त्यांची विकासाची. तर तेही आत्ताची मुलं तेच करतायत. पण बदललंय ते आजूबाजूचं वातावरण, त्यांच्यावर बाहेरून आदळणारे सगळे वेगळे सिग्नल्स म्हणा, माहिती म्हणा, आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा ह्या बदलल्या आहेत. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांचं वागणं वेगळं आहे. आणि हे मात्र बऱ्यापैकी दिसून आले. आणि हा काही फक्त माझं मत नाहीये, हे जगभर संशोधन केलं गेलंय ह्याच्यावर. आणि त्याच्यातून हे काही असे निष्कर्ष निघालेले आहेत की त्यांचं वागणं काही प्रमाणात वेगळं असतं, प्रसंगांना हाताळण्याची त्यांची पद्धत वेगळी असते, त्यांचे सोल्युशन्स वेगळे असतात. तर वेगळेपणा आहे, पण खूप सिमिलॅरिटी सुद्धा आहे. आणि मला तर असं नेहमी वाटतं की ती आपलीच मुलं आहेत ना, म्हणजे ती अशी खूप वेगळी. संस्कार हा एक भाग असणारच आहे कुठेतरी. पण तुम्ही बोलता बोलता म्हणालात ना की काही गोष्टींमध्ये वेगळेपणा आहे. तो कसा असतो? तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोफेशनच्या निमित्तानं ह्या सगळ्या मुलांना भेटता, त्यांच्याशी बोलता, तुम्हाला जेनझी कशी दिसते? हे जेनझी कसा विचार करते? हे एखाद्या सिच्युएशनकडे कसं पाहते? मला जरा विस्तारानं सांगा ना, विस्कटून. जेनझीला आता आपण असं म्हणतो की म्हणजे त्यांच्यात खूप सारे विरोधाभास दिसून येतात मला तर. म्हणजे एका बाजूने असं वाटतं की ते खूप वैश्विक विचार करतात, म्हणजे खूप असं त्यांचा दृष्टिकोन खूप वाईड आहे, किंवा खूप नव्या नव्या गोष्टी सामावून घ्यायची त्यांची तयारी असते, नव्या संकल्पना त्यांना हव्या असतात, वेगळ्या प्रकारे वागणाऱ्या लोकांना किंवा समाजाला ते आपलंसं करू शकतात. आणि त्याच वेळेला ते खूप व्यक्तिकेंद्रितही झालेत असं वाटतं. म्हणजे खूप मी माझं आणि स्वतःचं दुःख, स्वतःची मानसिकता ह्याच्यामध्ये पण ते अडकल्यासारखे वाटतात. म्हणजे असा थोडासा विरोधाभास त्याच्यामध्ये असतो. किंवा आपण असं म्हणतो की वातावरणाविषयी किंवा एन्व्हायरमेंट विषयी ही मुलं खूप जागरूक झाली आहेत, पण त्यांच्या वागण्यामध्ये कधी कधी तसं दिसून येत नाही. म्हणजे आपण बघायला गेलं तर ते ऑनलाईन खरेदी करतील, ते जंक फूड ऑर्डर करतील, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे खरेदी करताना किंवा ऑर्डर करताना ते हा नाही विचार करणार की हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली किती आहे. बोलताना करतील किंवा त्यांना तसं वाटत असतं, पण त्यांच्या वर्तणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडतंच असं नाही. तर असे काही विरोधाभास त्यांच्यामध्ये आहेत जेनझीमध्ये. तुम्ही एकीकडे म्हणता की हा जो विरोधाभास आहे ना, मग ते खरं कसं मानायचं? खरं काय असतं? एकीकडे ते वैश्विक विचार करत असतात आणि इकडे तो विरोधाभासही दिसत असतो. तर मग खरं काय, हे डिफाईन कसं करणार?
म्हणजे असं लोकांनी खूप अभ्यास केलाय त्याच्यावर की का बरं ही मुलं असा विचार करत असतील. आणि असं दिसून आलंय की सगळ्यात मुख्य कारण या मुलांच्या बाबतीत असं असतं की भविष्याबाबतची अनिश्चितता. बरं. म्हणजे आधीच्या पिढ्यांनी वातावरणाविषयी किंवा आपल्या पृथ्वीच्या भवितव्याविषयी असे खूप नकारात्मक विचार केले, जे खरेही होते, म्हणजे ते काही खोटे नव्हते. पण त्या सगळ्याचा परिणाम या मुलांच्यावर इतका झालाय की त्यांना भविष्याविषयी खूप अनिश्चितता वाटते, म्हणजे उद्याचं काही सांगता येत नाही. तर आणि हे त्यांच्या प्रत्येक वर्तनात दिसतं. म्हणजे मग ते नोकऱ्या टिकवणं असेल, म्हणजे असंही आपण बघतो की ही मुलं स्वतःचं घर, स्वतःची गाडी असं शक्यतो घेत नाहीत. ते भाड्याने घेतात, गाड्या सुद्धा भाड्याने घेतात. कारण कुठल्याच प्रकारची स्थिरता त्यांना नको असते. नको असते म्हणजे कारण त्यांना वाटतं हे टिकाऊ आहे की नाही गोंधळ. बापरे. बर. आणि ती अनिश्चितता त्यांच्या ह्या प्रत्येक वागणुकीमध्ये आपल्याला दिसून येत राहते. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हे धड कुठलीच गोष्ट करत नाहीत किंवा कशालाच धरून राहत नाहीत किंवा फार धरसोड करतात, असं आपल्याला सारखं वाटत राहतं. पण मग मगाशी तुम्ही बोलता बोलता बोललात की जेनझी म्हणजे आपण नेहमी नाकच मुरडतो. लोकांना, आधीच्या पिढ्यांना असं वाटतं की काय पिढी झाली आहे, यांना काय हवंय तेच कळत नाही. असं कशामुळे व्हायला लागलंय? एक तर ही प्रत्येक पिढीची खासियतच आहे की पुढच्या पिढीला नावं ठेवायची आणि ती वाया गेली असं समजायचं. पण तरी सुद्धा आई वडिलांची, जेन्झीची आणि त्यांच्या आई वडिलांची पिढी याच्यामध्ये मात्र खूपच मोठी तफावत झाली असं वाटतंय. म्हणजे आधीची जी, म्हणजे बहुतेक सगळे जनरेशन एक्स किंवा थोडे काही जनरेशन वायचे आई वडील आहेत ज्यांची मुलं आता जेन्झी आहेत, त्यातले बरेच जण बऱ्यापैकी डिजिटल रिव्होल्युशनच्या आधीच आहेत. बरोबर. त्यांचं लहानपण माध्यमांबरोबर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर किंवा टेक्नॉलॉजी बरोबर गेलेलं नाहीये. बरीचशी त्यांची नाळ मूल्यांची असेल किंवा इतर काही गोष्टींची असेल ती त्यांच्या आई वडिलांशी जोडलेली आहे. आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आई वडिलांच्या फॉलो केल्या, ज्याच्यामध्ये थोडेफार बदल केले, नाही असं नाही, पण बऱ्यापैकी त्या तशाच्या तशा त्यांनी फॉलो केल्या. आता मात्र हे आई वडील आणि जेन्झी यांच्यामध्ये इतकी मोठी गॅप असते की आई वडिलांचं काहीच या मुलांना आपलंसही वाटत नाही, खरंही वाटत नाही. आणि त्यांना वाटतं ह्यांना काही कळतच नाही, कारण ह्यांनी कधी लहानपणी मोबाईल फोन्स बघितलेलेच नाहीयेत, ह्यांनी कधी स्क्रीन बरोबर वेळ घालवलाच नाहीये, त्यांना काय कळणार आम्हाला काय होत आहे. तर ती गॅप खूप मोठी झाली आणि त्याच्यामुळे असं आई वडिलांना पोचताच येत नाहीये मुलांच्या पर्यंत असं वाटतं कधी. किती भयानक आहे. मग हो, तुम्ही जेव्हा सानिध्यात ही मुलं येतात, ती कशा कारणामुळे येतात आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर काय तुम्हाला जाणवलं? काही केस स्टडीज किंवा काही मुलांची उदाहरणं सांगू शकाल का? कशी मुलं विचार करतात? एक तर ॲडॉलसंट ओपीडी, म्हणजे वयात येणाऱ्या मुलांची जी ओपीडी असते त्या वयाच्या युज्युअल कारणांसाठी ती येतातच. म्हणजे काय प्रेमात पडलेली असतात किंवा अभ्यासात मागे पडतायत किंवा ऐकत नाहीत, उलटं बोलतात किंवा शाळेमध्ये कोणी त्यांना चिडवाचिडवी करतं वगैरे, असं ही नेहमीची कारणं असतातच. पण खूप मुलं, म्हणजे खूप पालक आजकाल मुलांना अशा कारणासाठी घेऊन येतात की ही शाळेतच जात नाही किंवा हा शाळेतच जात नाही किंवा कॉलेजलाच जात नाही. म्हणजे हे आधीच्या काळात खूप कमी दिसायचं. शाळा बुडवणं म्हणजे महापाप असायचं की अगदी काहीतरी तुम्ही अंतरुणावर ऍडमिट झालात तरच जायचं नाही शाळेत, असं असायचं. पण आता खूप मुलं शाळेमध्ये जातच नाहीत किंवा खूप जणांना टेन्शन येतं, नैराश्य येतं, धडधड होते किंवा एक्झाम अँझायटी या परीक्षेबाबतची चिंता, ह्या कारणासाठी खूप वेळेला घेऊन येतात आई वडील. किंवा समाजापासून मान फिरवून बसलेली असतात ही मुलं. म्हणजे मित्रच नाहीत, मैत्रिणीच नाहीत, बाहेरच पडत नाही, घरातच बसलेला किंवा बसलेली असते, कशातच भाग घेत नाही, असं म्हणून सुद्धा आई वडील घेऊन येतात. म्हणजे त्यांना त्या तशा मुलांच्या वागण्याची खूप भीती वाटते की कसं होणार, अशी एकाकी होतील आपली मुलं, आयसोलेट व्हायला लागली आहेत आणि मग स्वतःच काहीतरी विचार करत बसतील आणि मग कुणाशीच त्यांचा कनेक्ट राहणार नाही, अशी आई वडिलांना सारखी भीती वाटत राहते. करेक्ट. हँग ऑन. अशी मुलं जेव्हा तुमच्याकडे येतात की पालक घेऊन येतात की बाहेरच पडत नाही, हा आपापलाच असतो, आयसोलेट असतो, एकटाच काहीतरी मोबाईलवर करत असतो, तो काय करत असतो? तुम्ही जेव्हा त्याच्याशी बोलता तेव्हा त्याचं मनोविश्व काय असतं, त्याचं किंवा तिचं? त्यांना एक तर ते आई वडिलांना सांगायचं नसतं आपण काय करतो आहोत ते, कारण त्यांना ते म्हणतात की आम्हाला माहिती आहे ते कसे रिॲक्ट करणार, मग कशाला त्यांना सांगायचं. कारण ते फोनवर तरी असतात, म्हणजे फोनवरच असतात रात्री जेव्हा जागतात तेव्हा.
कोण? आणि किंवा आपल्या आई-वडील? नाही, मुलं मुलं फोनवर मुलांना वाटतं आई वडिलांना सांगून काय उपयोग, ते कसे रिॲक्ट करणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. बरं. तर त्यामुळे ते आई वडिलांना काही सांगतच नाही. त्यामुळे आई वडिलांना काय वाटतं, हे काय करत असतात आम्हाला कळत नाही आतमध्ये बसून. बरं. त्यामुळे त्यांना जास्ती भीती वाटते. आणि मुलं सांगतात की काही नाही, आम्ही रील्स बघत असतो किंवा आमच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चॅटिंग करत असतो किंवा आम्ही अभ्यास करत असतो. खरंच असतं का? अभ्यासाच्या बाबतीत मला त्यांचं असं एक विचित्र गोष्ट अशी जाणवली आहे की शाळा कॉलेज जे बुडवतात ही मुलं, तर ते जातात शाळेत किंवा कॉलेजमध्ये आणि तिथे त्यांचं काही लक्ष लागत नाही बऱ्याचदा. कारण म्हणजे खरं तर ते अगदी त्यांच्या दैनंदिनीपासूनच चालू होतं की ते रात्री उशिरा झोपतात, मग त्यांना सकाळी उठायचं नसतं. मग ते सकाळी उठले कसे बसे की ते जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये आणि क्वचित कधी नोकरीच्या जागी पोचतील त्यावेळेला ते तिथे अत्यंत तंद्रीत पेंगत असतात. आणि कितीतरी मुलं सांगतात की सकाळी उठल्यावर मला कोणी बोललं ना की मला खूप राग येतो, मला माझा तेव्हा मूड नसतो आणि मला तेव्हा कुणाशीच बोलायची इच्छा नसते. कारण त्यांना असं ते वेल रेस्टेड वाटतच नसतं. झोप झालीये, आपला मेंदू आता ताजातवाना झालाय असं वाटतच नसतं, कारण उशिरा झोपलेले असतात. मग शाळेत कॉलेजमध्ये त्यांना शिकवलेलं काही कळत नाही. आणि एस्पेशली जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हा तिथे तर शिकवण्याची पद्धतही वेगळी असते. मग त्यांना आणखीनच काही कळत नाही. मग ते घरी येतात, ते म्हणतात की आम्ही ऑनलाईन बघतो. मग ते संध्याकाळी रात्रभर असे जे काही व्हिडिओज किंवा लेक्चर्स अवेलेबल असतात ती बघत राहतात. आणि म्हणजे उशिरापर्यंत, रात्री उशिरापर्यंत, जर त्यांना फोनचा ऍक्सेस असेल तर. नाही तर जेव्हा केव्हा त्यांना स्क्रीन मिळेल तेव्हा कधी कधी ते बघतात, कधी कधी ते एंटरटेनमेंट. आणि ते इतके वेगाने तो स्क्रीन बदलतात की कधी एंटरटेनमेंट आणि कधी एज्युकेशन, त्या कुणाला पालकांना तर कळतच नाही ते. आणि मग त्यांना वाटतं अरे आपण असाच अभ्यास करू आता, हे चांगलं आहे. एका मुलाने तर मला सांगितलं होतं की मला नाही आवडत कॉलेजमध्ये जायला कारण फार स्लो बोलतात म्हणाला. स्लो म्हणजे तुला ऐकू येत नाही का? नाही, ते खूप संथ बोलतात, त्यापेक्षा मी घरी येतो, मी व्हिडिओज लावतो, ते 2x स्पीडनी बघतो. फटाफट होतं म्हणाला. बघ बापरे. तर त्यांना वाटतं की हे काय टाइमपास चाललाय शाळा आणि कॉलेजमध्ये, आणि मोठे आहेत आपले शिक्षक म्हणून आपण त्यांना आदर दाखवावा हे वगैरे तर काही नसतंच त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना वाटतं की ह्यांना काही कळत नाही, हे काही नीट शिकवत नाहीत आणि आपण असाच अभ्यास करू. आता हे करण्यासाठी जो ड्राईव्ह लागतो, जी अंतर्गत अशी सगळी उर्मी लागते, तेवढी कुठे असते या मुलांच्याकडे, किंवा त्याच्यासाठी जी शिस्त लागते ती शिस्त सुद्धा नसते, स्वयंशिस्त. त्यामुळे तो काही अभ्यास होत नाही. मग मागे पडायला लागतात, मग आई वडील ओरडतात आणि याच्यावरचा उतारा म्हणून मुलं पुन्हा स्क्रीन टाइम कडेच वळतात शेवटी, की आपण ऑनलाईनच मग मित्रांशी बोलावं किंवा रील्स बघत बसावीत. म्हणजे कुठल्याही आपल्या डिसअपॉइंटमेंटशी, कुठल्याही निराशेशी, औदासिन्याशी दोन हात कसे करायचे तर स्क्रीनवर जायचं, एवढंच त्यांना माहिती असतं. म्हणजे तो एक वे आउट. कोपिंग तेवढंच की त्याच पद्धतीने. दोन प्रश्न आहेत. तुम्ही मगाशी बोललात त्याप्रमाणे तो जो मुलगा आहे तो फास्ट करून बघतो, 2x करून तर सगळं बघतो. यात एक शक्यता असं पण असू शकते की त्याला त्या स्पीडनं कळतंय, म्हणजे सर्वसामान्य स्पीडपेक्षा आयदर तो खूपच वरचा आहे की त्याला पटकन कळतंय एक, आणि दुसरं कॉलेजमध्ये गेल्यावर ते सगळे मोठे आहेत, त्यांना काय फार कळत नाही. ही भावना होण्यामागे जे आजूबाजूला आदळते त्यांच्यावर, उदाहरणार्थ एक फिजिक्स विषय असेल तर तो शिकवतायत ते खूपच बोरिंग आहे, कारण ऑलरेडी त्या विषयाचं मला खूप काही मी घेतलेलं आहे ऑनलाईन, जे ते शिकवत आहेत त्याच्या पुढचं मला माहिती आहे, असं पण असू शकतं. आणि मला फास्ट समजते ना, कशाला असलो, असं पण असू शकतं. म्हणजे पॉझिटिव्हिटी एक स्टेप पुढचे आहेत का खरंच ते, असं आहे की नाही, तो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो. दोन्ही असू शकतं. म्हणजे प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेनुसार असतं. काही मुलांना खरोखरच ते चांगलं कळतं आणि काही मुलांना ते एस्केपिझमच असतं ना. म्हणजे शाळेत कळत नाही, कॉलेजमध्ये शिकवलेलं कळत नाही, हे झालं, पण म्हणून तोंड उघडून ते कुणाला विचारतील असं नाही ना. तर ते खूप मुलं सांगतात की नाही, आम्ही नाही कुणाला विचारत, आम्ही ऑनलाईन जातो आणि फाइंड आउट करतो. अभ्यास मी माझाच करतो. म्हणजे मला पण ही आश्चर्याची गोष्ट होती की मला तो विषय तो कशा प्रकारे हवा आहे, त्याच्या नोट्स हव्या आहेत, हे सगळं मी AI ला फीड करतो आणि मग मला त्याच्या नोट्स मिळतात आणि मग मी त्याच्यावर अभ्यास करतो, असं मुलं सांगतात. बापरे. बर. तर पुन्हा ह्याच्यात चांगलं वाईट असं काही नाहीये, पण वेगळं आहे आणि त्याच्यात मुलांची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट किती असते आपल्याला माहिती नाही. म्हणजे हे सगळं पॅसिव्ह होतं ना थोडंसं, की सगळं दिलं, ते मिळालं मला डायजेस्ट करून आणि रेडीमेड. ते घेतलं किती आणि मग त्यातला रस जायला किती वेळ लागणार.
म्हणजे जर आपण त्याचा खोलातून अभ्यास केला, तो हम्म. विषय समजला, तर मला त्याच्यात इंटरेस्ट वाटणार ना. नाहीतर बरोबर. मला असं वाटेल की हे खाऊन ओकून टाकायची गोष्ट आहे परीक्षेमध्ये. मग तो इंटरेस्ट गेला की पुन्हा मग म्हणजे ते चक्र चालूच राहतं की मग शाळेत जायचं नाही, कॉलेजला जायचं पण मग नाही, या अभ्यास करायचा नाही. सगळ्यामध्ये ती मुलं जी आयसोलेट होत आहेत ना, त्यामुळे त्यांचं बोलणंही कमी होताना मला दिसतं. हम्म, म्हणजे काही मुलं मला अशी माहिती आहेत की जी इन्स्टावर खूप बोलतात, हम्म. डीएम मध्ये हो मित्रांची मैत्रिणींची, पण तेच मित्र त्यांच्या समोर आले ना हो. तर ते बोलत नाहीत, हो. प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण इन्स्टावर खूप बोलतात. हम्म. का तर ते त्यांचे इन्स्टा फ्रेंड्स आहेत, ते त्यांचे हे रिअल फ्रेंड्स नाही आहेत, ते इन्स्टा फ्रेंड आहेत, हे फेसबुक फ्रेंड आहेत, हम्म. हे माझे रिअल फ्रेंड आहेत वगैरे वगैरे. तर हा काय प्रकार आहे, म्हणजे असं का होतंय, हम्म. एवढी बायफर्केशन का आलेली का आहे, होत आहेत? ती कशी असतात? समाज माध्यम हा त्यांच्यासाठी एक खूप त्यांच्या मते सुरक्षित आणि नॉन थ्रेटनिंग असा एक मार्ग आहे स्वतःला व्यक्त करण्याचा, असं झालंय. म्हणजे आता एकाकीपणाविषयी आपण थोडंसं बोलूयात, हं. कारण त्याचाच ह्याच्याशी हो, संबंध आहे. हो. तर ही मुलं, म्हणजे आता एकाकीपणा काही माणसाला नवीन नाही, आणि बरोबर. एकाकीपणा आपल्याला माहितीये की खरोखरचा पण असू शकतो किंवा मनातला पण असू शकतो, की बरोबर. सगळ्या लोकांच्यात असूनही एकाकी असू शकतात माणसं. पण साधारण अभ्यासांमधून असं दिसलं की 2010 पासून हा माणसांमधला एकाकीपणा जास्ती वाढला. बरं. आणि कोविडमध्ये तर आगीत तेलच ओतलं गेलं, कारण तिथे कंपल्सरीच विलगीकरण केलं गेलं आणि नाहीच तुम्ही कोणाच्या संपर्कात राहायचं. आणि त्यावेळेला मग हे ऑनलाईन सगळ्यांशी संपर्क करणं चालू झालं. हं. आता आधीच्या पिढीला ते थोडंसं अवघड गेलं, कारण त्यांना तशी सवय नव्हती, पण या पिढीने ते पटकन स्वीकारलं. स्वीकारलं आणि त्याचा पटकन ते वापर करायला लागले. आणि मग त्यांना ते फारच सोपं वाटायला लागलं की हे चांगलं आहे की आपल्याला बरं, तिथे आपले फेशियल एक्सप्रेशन्स कोणाला दिसत नाहीत, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसत नाहीत, आपल्याला तिथे काही आपण कसे दिसतो किंवा आपण आपली उंची किती आहे किंवा माझे आज बॅड हेअर डे आहे की नाही, हे काय कोणाला तिथे दिसत नाही. म्हणजे व्हिडिओ कॉलवर असेल तरच, पण समाज माध्यमांवर आपण जेव्हा चॅट करत असतो तेव्हा हे काही दिसतच नाही. आणि समोरच्या माणसाला आपल्या बोलण्यामुळे काय दुःख झालंय का, आनंद झालाय का, राग आलाय का, डिस्गस्टिंग वाटतंय, हेही आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आपण बोलायचं आणि व्यक्त व्हायचं, हे सोपं आहे ना. आता समजा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल जो काहीतरी सांगायला गेला कोणाला तरी, आणि त्या समोरच्या माणसाने अगदी असं चेहरा केला की अरे काय काय सांगतोयस तू, तर तो सांगायचं बंद होईल आणि त्याला जे म्हणायचं ते म्हणता येणार नाही. बरोबर. पण टाईप करत असताना हा काही प्रश्नच येत नाही ना, त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भागच येत नाही, फक्त शब्द असतात. बरोबर. आणि त्यामुळे मुलांना सोपंही वाटतं ते, पण त्याचबरोबर ते तितकंच इन अ वे निरर्थक असतं. कारण शेवटी आपण व्यक्त होतो कशासाठी, की आपलं म्हणणं इतरांना कसं वाटतंय आणि इतरांचं त्याच्यावरचं मत काय आहे, त्यानुसार मी काय बदल करू शकेन, अशा प्रकारेच ते कन्व्हर्सेशन किंवा संवाद असतो. कारण संवाद हा नेहमी दुतर्फा असतो. बरोबर. पण इथे त्यांना स्वतः व्यक्त करून झालं की झालं. आणि मुख्यतः ते जर निनावी असेल, म्हणजे आता ट्रोल्स असतात किंवा कमेंट सेक्शन मध्ये लोक कुठल्याही आयडेंटिटीनी कमेंट्स करतात किंवा काय, तर तिथे तर त्यांना खूपच सुरक्षित वाटतं की आपल्याला कोणीच ओळखत नाही आणि आपण वाटेल ते बोललं तरी चालेल. पण हे यांचं वे ऑफ एक्सप्रेशन काय असतं कुठल्याही केस मधलं, की एक आनंद साजरा कसा करतात ते, किंवा प्रचंड दुःख कसं व्यक्त करतात, किंवा राग व्यक्त कसा करतात. प्रत्येक वेळेला काय समाज माध्यम येत नाही. उदाहरणार्थ मला आईकडे कॅडबरी हवी आहे, चॉकलेट हवे आणि आई नाही म्हणाली, तर ह्याच्यातनं मला जो वाईट वाटतं ते मी ही जेनजी व्यक्त कसं करते, दुःख, वेदना, राग, आनंद, तुमचा अनुभव काय, हे लोक कसं व्यक्त होतात? मला वाटतं ते नेहमीच्या टीनेजर सारखेच व्यक्त होतात खरं तर, आरडाओरडा आणि दारं आपटणं आणि हे सगळं. पण त्याच वेळेला मला वाटतं ते पुन्हा त्यांच्या कोशामध्ये जास्ती जातात. म्हणजे संवाद जेव्हा आई वडिलांचा आणि मुलांचा कमी होतो, आता समजा पूर्वी असं झालं, समजा की आई वडील ओरडले आणि मुलांनी कमी केलं बोलणं त्यांच्याशी. पूर्वी मुख्यतः वडिलांशी असं व्हायचं ना की मुलगा बोलायचाच नाही, बोलणंच बंद करायचा. तर तो फार फार तर काय करायचा की वडील येतील त्यावेळेला मित्रांशी खेळायला जायचा किंवा जे काय सांगायचं ते आईच्या थ्रू सांगायचा वगैरे असं. आता ही मुलं बोलणं बंद म्हणजे बंदच करतात. मग आईशी बोलायचं नाही, वडिलांशी बोलायचं नाही, जे काय आहे ते ऑनलाईन कुठेतरी सांगायचं किंवा सांगायचंच नाही, किंवा त्याला त्याच्यावर काही सोल्युशन शोधायचंच नाही, असं कधी कधी होतं. म्हणजे त्यांच्या मनामध्येच ते राहतं तसं आणि त्याच्यावर उपाय सापडेलच असं नाही.
मग म्हणजे उपाय शोधायला ते जातात, ते बऱ्याचदा इतरांचे अनुभव बघतात ते समाज माध्यमांवर जाऊन, बर की आपले मित्रमैत्रिणी काय म्हणतायत किंवा इन्फ्लुएन्सर्स काय म्हणतायत, बर किंवा त्याच्यासाठीचे व्हिडिओज बघतात मग ते, की असे खूप सारे किंवा पॉडकास्ट बघतात की ज्याच्यामधून त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते. मग त्यातल्या काही लोकांना ते फॉलो करतात आणि मग तसं ते वागायला लागतात. किंवा खूप सारे आता के ड्रामाज बघतात मुलं, कोरियन ड्रामाज बघतात, तर त्याच्यामध्ये कसं त्यांची ते व्यक्त करतात आपली दुःख किंवा प्रेमभंग असेल किंवा फ्रस्ट्रेशन असेल किंवा पराभव असेल, तर त्याला ते कसे हाताळतात हे ही मुलं बघतात. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्या मुलांची मानसिकता आणि बघणाऱ्या मुलांची मानसिकता वेगळी असते. म्हणजे समजा त्या मुलांनी ठामपणे त्या प्रेमभंग झाल्याच्या नंतर मी आता अभ्यास करीन आणि पुढे जाईन असं ठरवलं, पण ह्या मुलाला हे जर जमतच नसेल किंवा आता तो काय करणार, कारण ते काही टेलरमेड नसतं. पण जेव्हा आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हा ते खूप व्यक्ती केंद्रित आणि टेलरमेड थोडंसं असतं त्या व्यक्तीसाठी, की तू कसा आहेस मला माहितीये, तर तू असं कर किंवा तुला हे जमेल असं ती व्यक्ती सल्ला देईल ना. पण या सगळ्यामध्ये मला एक कुतूहल आहे की मुळात जेनझी ह्या जनरेशनच्या एंटरटेनमेंटच्या कन्सेप्ट काय आहेत किंवा त्यांच्या एन्जॉयमेंटच्या कन्सेप्ट काय आहेत, त्यांच्याकडे पाहताना तुमचं ऑब्झर्वेशन काय आहेत? हो, कधी कधी जेनझीच्या मजेच्या कल्पना थोड्याशा आक्रमक आणि अंगावर येणाऱ्या वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी कसं होतं, साधा एक रेल्वेचा प्रवास जरी केला तरी तो उत्कंठावर्धक आणि असा मजेदार असायचा. पण आता विमान प्रवास सुद्धा घासून गुळगुळीत झाल्यासारखा वाटतं. अशा थोडंसं त्यांना काहीतरी त्यापेक्षाही वेगळं, त्याच्यापेक्षाही रिवॉर्डिंग असं काहीतरी हवं असतं मजा करण्यासाठी, म्हणजे ते डोपामिन मिळवण्यासाठी. मग ते आपण बघतोच आणि की आजकालच्या त्या हॉरर शोज मधून बघतो, OTT शोज मधून बघतो, स्टँडअप कॉमेडीज मधून बघतो, गेम्स मधून बघतो, की जितकं काहीतरी असं काहीतरी सनसनाटी किंवा थोडंसं अनैसर्गिक किंवा थोडंसं मानवी मूल्यांच्या पलीकडे जाणारं किंवा काहीसं विकृत सुद्धा असं काहीतरी असेल, हिंसक असेल खूप सारं, तर ते खूप लोकप्रिय होतं असं दिसून आलंय. पण हे काय मग हे असं कसं काय? हा, म्हणजे ते डोपामिन आता नेहमीच्या गोष्टींमधून त्यांना ते मिळत नाहीये ज्याच्यामुळे आपल्याला मजा येते. आता आपल्याला माहितीये डोपामिन नावाचा जो मेंदूमधला रसायन असतं त्याच्यामुळे आपल्याला आनंदाचं फिलिंग येतं. तर ते साध्या साध्या गोष्टींमधून आता मिळतच नाही त्यांना, त्यामुळे ते अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी शोधायला जातात. आणि कधी कधी त्याच्यामध्ये गेमिंग येतं आणि मग ते गेमिंग सुद्धा साधं नाही, मध्ये पैसे लावून मग त्याच्यात जुगार येतो. किंवा मग कधी कधी लैंगिक प्रयोग केले जातात, किंवा कधी कधी हिंसा केली जाते, क्राईम कडे जातात मुलं. तर अशा वेगळ्या आणि व्यसन अर्थातच या सगळ्या गोष्टींमधून मुलं मग तो डोपामिन मिळवायचा प्रयत्न करतात. सर्वसाधारणपणे तुम्ही इतके वर्ष समुपदेशन करताय, एक्सपिरियन्स नावाचा एक भाग असतो ना. मी पहिल्यांदाच रेल्वेमध्ये बसलो, मी पहिल्यांदाच विमानात बसलो, तर तो एक्सपिरियन्स असतो, तो काही काळ माझ्यामध्ये राहतो. मी ही मुलं पाहतो ना, जी साधारणतः 22 मध्ये 25 मध्ये आहेत, ते एक्सायटेड असतात, पण उदाहरणार्थ विमानात बसल्यानंतर पुढच्या 15 मिनिटात त्यांचं संपलेलं असतं, सगळं बघून झालेलं असतं त्यांचं. रेल्वेत बसल्यानंतर बसण्यापर्यंत छान वाटतं त्यांना, रेल्वे सुरू झाला, एकदा ते सुरू झाला प्रवास की त्यांचा इंटरेस्ट संपतो त्यात. अगदी अगदी. हे कसं काय? म्हणजे 2 मिनिटात त्यांच्या माना खाली जातात आणि हातात मोबाईल आलेले असतात. करेक्ट. ते त्यांना डोपामिनचे जास्तीत जास्त डोस, म्हणजे एखाद्या व्यसनामध्ये जसं होतं की नेहमीच्या ह्याची मेंदूला सवय होते आणि मग काहीतरी आणखीन हवंसं वाटायला लागतं. आणि या गोष्टीवर मला वाटतं उपाय काय करायचा असेल ना, तर तो इतका साधा आणि थोडासा बावळट वाटेल असाच वाटण्यासारखा आहे, की ज्या गोष्टी आपण अगदी सहज म्हणून घ्यायचो की हे काही शिकवण्याची गरज आहे का, असं त्या गोष्टीच आता मुलांना शिकवायला लागतील. म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी दुसऱ्यांना मदत करणं असेल किंवा स्वतःच्या पलीकडे जाऊन बघणं असेल किंवा ज्याला आपण स्लो लिव्हिंग म्हणतो, शांतपणे बसून जेवणं असेल, एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणं असेल, एकमेकांबरोबर खेळणं असेल, अशा साध्या साध्या गोष्टींमधून आनंद मिळवणं. किंवा आम्ही मुलांना कधी कधी ग्रॅटिट्यूड डायरी लिहायला सांगतो. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप कृतज्ञ आहोत असं साध्या गोष्टींवरून वाटणं, की मला बुवा 2 पाय आहेत आणि मी त्याच्यावर चालू शकते, किंवा मला छान हवं तेव्हा गरम गरम भात खायला मिळतो. अशा छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायला मुलांना आपल्याला शिकवायला लागेल. आणि ती सोपी गोष्ट नाहीये, कारण एकतर ही शिकवायला पाहिजे हेच आपल्या लक्षात येत नाही, आणि दुसरं म्हणजे ती त्या दुसऱ्या ज्या गोष्टी ज्याच्यातून जो डोपामिनचा मारा मिळतो त्याच्या तोडीस तोड मिळणं अवघड
अवघड असतं. त्यामुळे आपल्याला ते खूप सातत्याने प्रयत्न करत राहायला लागेल आणि मुलांना ह्या थोड्याशा स्लो जीवनशैलीकडे आणायला लागेल कदाचित. सध्या स्टँडअप कॉमेडी आणि त्यावरून तो जो त्याचा आशय जो आहे जो त्यात येतो त्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे. आणि हा सगळा स्टँडअप कॉमेडीचा जो क्राऊड आहे हा सगळा जेनझीज आहे ऑलमोस्ट. त्यांची वय 22, 25, 26 अशीच आहेत सगळ्यांची. आणि त्यांचं खूप भरभरून त्याला रिस्पॉन्स मिळतो स्टँडअप कॉमेडियन्सना. आणि अर्थातच त्याचं त्या कॉमेडीमध्ये जे होतंय त्यात आपण पाहतोय सगळं अश्लील आणि पुन्हा बिलो द बेल्ट सगळं सुरू आहे. पण ते या मुलांना हवंय. या शोजना या मुलांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे. आणि अनेकांना माहित नसेल पण याची तिकीटं 3,500-4,000 हजार रुपये असतात. ही स्टँडअप कॉमेडीचे शोची कुठेही जाहिरात होत नाही. ती फक्त बुक माय शो किंवा अशा लेवलवरच होते. आणि हे शो हाऊसफुल असतात. आपण साधं नाटकाचं तिकीट थोडं महाग झाल्यावर ओरड करतो पण इथं 4,000-4,000 हजार रुपये तिकीट काढून मुलं येतात. हे आकर्षण काय आहे जेनझीजना? हे कसलं आकर्षण आहे? हे म्हणजे त्यांच्या एंटरटेनमेंटच्या कन्सेप्ट काय आहेत पुन्हा? मला वाटतं तिथे एकतर काही बंधनं किंवा इनहिबिशन्स नसतात त्यांना. आणि काहीतरी अशा मनातल्या गोष्टी त्यांना तिथे व्यक्त करता येतात. किंवा कधी कधी मनात नसलेल्या सुद्धा पण त्यांच्या कल्पनेने त्या हव्याशा असलेल्या. म्हणजे आपण जेव्हा बघतो की यातली बरीच मुलं नंतर असं म्हणतात की अरे असं कसं बोललो मी किंवा असं कसं मी फारच वाहवत गेलो त्याच्यामध्ये किंवा मी फारच वाहवत गेले. कारण तिथे त्यांना असं वाटायला लागतं की म्हणजे वन अपमनशिप असते ना की कोणीतरी काहीतरी घाणेरडं किंवा अश्लील किंवा वल्गर बोललं की त्याच्या एक पायरी आणखीन पुढे जाऊन मी काहीतरी बोलणार असं म्हणून ते तिथे बोलत जातात. आणि तो जो माहोल तयार होतो तो कदाचित त्यांना खूप असा एक लल करतो. म्हणजे एखाद्या अशा हिप्नोटाईज केल्यासारखं की एखाद्या वेगळ्याच जगात गेल्यासारखं त्यांना धुंदीमध्ये गेल्यासारखं. आणि त्यामुळे तिथे त्यांना वाटतं की अरे हे वेगळं जग आहे, इथे मी वेगळाच आहे आणि तिथे ते वेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. आणि त्यामुळे त्यांना तिथे कदाचित काहीतरी वेगळेपणाचा अनुभव तो सुद्धा तिथे येतच असेल. एक खूप वेगळा प्रश्न विचारतो. अलीकडच्या काळामध्ये कॉक्रोच पार्टीवरनं खूप प्रकरण सुरू आहे. त्या कॉक्रोच जनता पार्टीवर येणारी सगळी मुलं सगळी ऑलमोस्ट जेनझी आहेत. थोडीशी मोठी पण असतील पण तिशीच्या आतलीच मुलं सगळी जास्त आहेत, तरुण. हे जे कॉक्रोच जनता पार्टी नंतर सगळी मुलं एकत्र आली, तरुण एकत्र आली आणि जो काय त्यांचा आता विस्फोट दिसतोय, काय मानसिकता वाटते तुम्हाला या जेनझीची या सगळ्या म्हणून? लोक सिस्टीमला मुलं कंटाळली आहेत का? त्यांना काय हवंय का? काही मिळत नाही म्हणून तो एक उद्रेक आहे? तुम्ही इतके वर्ष समुपदेशन करताय, एक घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आपण सतत म्हणतो आहोत ना की या वयाच्या मुलांना थोडंसं अनिश्चित वाटत असतं आणि असहाय्य वाटत असतं की आपल्या भोवतीची परिस्थिती काहीतरी अशी खूप नकारात्मकरित्या बदलतीये आणि मी त्याच्यात काहीच करू शकत नाहीये आणि मला फक्त तिथे रिसिव्हिंग एंडला राहायला लागतंय, सहन करायला लागतंय आणि त्याचा माझ्या भविष्यावर, माझ्या आयुष्यावर खूप परिणाम होतोय. मग असं काहीतरी त्यांना जर मार्ग मिळाला की जिथे ते त्यांचा असंतोष व्यक्त करू शकतील किंवा जिथे त्यांना काहीतरी बदलाची संधी वाटेल, असं जर काहीतरी मार्ग दिसायला लागला समोर, तर मुलं त्याच्याकडे खूप इझिली आकृष्ट होतात. मग त्याचे परिणाम काय होतील, इच्छित परिणाम होतील की नाही हे काळच सांगेल, ते आपल्याला माहिती नाही. पण निदान त्यांना तो मार्ग दिसतो तरी किंवा असं वाटतं की अरे हा काहीतरी माझ्या हातात करण्यासारखं आहे आणि मग ते होत जातं, आकृष्ट होतात. या जेनझीचा अँगर कसा आहे? राग व्यक्त करायची पद्धत काय असते? आपण म्हटलं तसं की राग असा डे टू डे ह्याच्यामध्ये सतत सगळ्यांना येतच असतो, पण तो त्या वेळेला जो व्यक्त करायला हवा तो कधी कधी या मुलांचा होत नाही, कारण सामाजिकीकरण कमी असतं. तर खूपदा ही मुलं ऑनलाईन व्यक्त होतात विचित्र प्रकारे, कारण तिथे त्यांना अनॉनिमस वाटतं की आपल्याला आपला कोणी छळा लावू शकत नाही इथे, असं वाटतं. अशा प्रकारे व्यक्त होतात. कधी कधी हा राग दाबून ठेवला जातो आणि मग अचानक कुठेतरी विस्फोट होतो. जसं आता असं त्यांना कुठली तरी पार्टी आहे असं वाटलं की जिथे आपल्याला हा सगळा आपल्यातला असंतोष, हिंसा अशी कुठल्याही प्रकारे आपल्याला व्यक्त करता येईल, तर अशा ठिकाणी संधी मिळाली की तो व्यक्त होतो. आणि कधी कधी अगदी तुम्ही जे म्हणालात की स्टँडअप कॉमेडीज, तर इथे सुद्धा तो अँगर असा विचित्र प्रकारे व्यवस्थेच्या विरुद्ध काहीतरी कमेंट्स करायच्या की ज्या सगळ्यांना सपासप लागल्याच पाहिजेत, म्हणजे अशा प्रकारे त्या व्यक्त करायच्या. हाही मला असं वाटतं कधी कधी रागच व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. सिस्टीम म्हणून आपण काय करायला पाहिजे? या जनरेशनला आपण कसं सामावून घ्यायला पाहिजे? त्यांच्यासाठी काय विंडो ओपन करायला पाहिजे?
एक तर ही पिढी थोडी थोडी बदलायला लागलेली आहे. बरं. म्हणजे जसं आपल्याला शेअर बाजारामध्ये करेक्शन दिसतं, म्हणजे त्यातली मी एक्सपर्ट नाहीये, पण शेअर बाजार वरती जायला लागला की तो ऑटोमॅटिकली खाली येतो, किंवा खूप खाली जायला लागला की तो थोडासा वर येतो, आणि असं ते एक संतुलन त्याच्यामध्ये राहतं. तर तसं ही पिढी आपोआप थोड्याशा करेक्शनकडे जायला लागली असं जगभरातल्या अभ्यासांमधून आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून दिसतंय. बरं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मानसिक आरोग्याविषयी त्यांना जागृती झाली हे आपण बघतोच आहोत, आणि त्याच्यासाठी मदत घेणं हे त्यांनी अगदी नॉर्मलाइज केलेलं आहे. किंवा आपण म्हटलं तसं दारू पिण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय, पौगंडावस्थेतल्या गरोदरपणाचं प्रमाण कमी झालंय, जरी प्री मॅरिटल सेक्स कमी नाही झालेला, पण त्याच्यातून येणारी ज्या आजार असतात, STI ज्याला आपण म्हणतो, लैंगिक आजार, ते थोडेसे कमी झालेत. मुलं जास्ती आपल्या आहाराविषयी जागरूक झालीत. म्हणजे मी आज प्रथिनं किती खाल्ली, मी आज माझ्या डाएटमध्ये इनफ प्रोटीन येत आहे का, मी पाणी किती पितोय किंवा पितीये, हे सगळं ती बघतात. व्यायाम करतात रोजच्या रोज. त्यामुळे खूप मुलं मग ट्रेकिंगला जातात, मॅरेथॉन्स पळतात, किंवा जिम मध्ये त्यांची मैत्री होते. अशा प्रकारे ते आपल्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतात. स्त्री पुरुष समानतेविषयी सुद्धा आता त्यांच्यामध्ये खूप जाणीव निर्माण झालेली आहेच. आणि आजच्या समाज माध्यमांच्या जगात कदाचित विचित्र वाटेल, पण तरी सुद्धा त्यांना दिखाऊपणा आता त्यांना नकोसा वाटायला लागलाय. त्यामुळे अस्सलपणा किंवा ऑथेंटिसिटी ज्याला आपण म्हणतो, ती ह्या मुलांना जास्ती हवीशी वाटायला लागलेली आहे. अर्थात हे सगळे बदल जे होत आहेत ती एक प्रक्रिया आहे, आणि त्यामुळे ती हळूहळू होतीये. तर ती कागदोपत्री किंवा अभ्यासांमधून दिसतीये, पण प्रत्यक्ष समाजामध्ये त्याचं दृश्य प्रतिबिंब अजून इतकंसं आपल्याला बघायला मिळत नाहीये, किंवा आकडेवारीमध्ये कदाचित आपल्याला दिसत नसेल. पण नक्कीच ही मुलं त्या दिशेने प्रवास करतायत आणि सुधारणा करतायत, आणि तो समतोल राखायचा प्रयत्न करतायत. म्हणजे आपण काही काय करणार हे म्हणतो आहोत आपण, पण त्यांचं तेच काहीतरी करेक्शन करतायत. तुम्ही आता त्यांची एन्जॉयमेंटची कन्सेप्ट सांगितली, किंवा मुलं जागरूक होत आहेत हे पण सांगितलं. या सगळ्यामध्ये प्रत्येक मुलाला किंवा पालक म्हणून प्रत्येक पालकाला घोर असतो तर माझ्या मुलाचं करिअर काय होणार आहे, तो जर आत्ता असा असेल तर पुढे जाऊन काय करणार. तर या मुलांना करिअरबद्दल, जेनझीला करिअरबद्दल खरंच सिरियसनेस आहे का, ते कसा विचार करतात आपापल्या करिअरबद्दल? खरं आहे. म्हणजे अनिश्चितता जी अनेक क्षेत्रांमध्ये दिसते, त्यातली सगळ्यात काळजी करण्यासारखी अनिश्चितता सगळ्यांनाच करिअर बाबतीत वाटतेय. म्हणजे उद्याचं जग असेल कसं, तिथे करिअर्स असतील का, असल्या तर कशा प्रकारच्या असतील, AI कुठल्या कुठल्या करिअर्स गिळंकृत करेल, या सगळ्याच विषयी अनिश्चितता वाटते सगळ्यांना. आणि आईबाबांना त्यातल्या त्यात वाटतं की पारंपरिक क्षेत्र घ्यावीत, कारण ती सुरक्षित आहेत असं वाटतं. पण ह्या मुलांना माहिती असतं की त्यांचा काही फारसा उपयोग होणार नाहीये. तर उद्या काय आवश्यक आहे हेच कळत नसताना आपण आत्ता स्ट्रीम कुठली घ्यावी, करिअर कुठली निवडावी, हे ह्या मुलांना कळत नाही ना, मग गोंधळतात. पण मग त्यामुळे त्यांच्यावर निष्क्रियतेचा, आळशीपणाचा किंवा निर्णय न घेतला जाण्याचा असा ठप्पा बसतो. म्हणजे थोडंसं ते त्यांच्यासाठी अन्यायाचंच आहे. बरं. ऍट द सेम टाइम करिअर्स काही अशा नष्ट होणार नाहीयेत ना, त्या बदलणार आहेत. बरोबर. नव्याने आपल्याला त्या शोधायला लागतील. करेक्ट. त्यांच्यासाठी काय कौशल्य लागणार आहेत हे हुडकून काढायला लागेल, आणि ते आपल्या मुलांना शिकवायला लागतील. बरोबर. आतापर्यंतच्या अनुभवातून असं दिसून आलंय की जी कौशल्य मानवी मूल्यांशी निगडीत आहेत, जी मानवी भावनांशी किंवा नातेसंबंधांशी निगडीत आहेत, निसर्गाशी निगडीत आहेत, ती यंत्र सहजपणे रिप्लेस करू शकणार नाही. तर मग मुलांना आपल्याला काय शिकवायला लागेल की भावनांचं समायोजन शिकवायला लागेल, किंवा आपल्याला त्यांना लवचिकता किंवा रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो तो शिकवायला लागेल, किंवा त्यांना एका क्षेत्रासाठी शिकलेली कौशल्य दुसऱ्या क्षेत्रामध्ये वापरण्याची मोकळीक देता यायला पाहिजे, किंवा संवाद कौशल्य शिकवायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीने वैद्यकीय शिक्षण घेतलंय, म्हणजे डॉक्टर किंवा नर्स किंवा असं काहीतरी झालंय, तर त्यामध्ये ते जे सहसंवेदना शिकतात किंवा रुग्णांशी योग्य प्रकारे संवाद करायला शिकतात, ते कौशल्य त्यांना कदाचित शिक्षणामध्ये किंवा समाजसेवेमध्ये सुद्धा वापरता येईल ना. करेक्ट. वेळ आली तर. म्हणजे समजा AIनी सगळ्या वैद्यकीय निदानाच्या गोष्टी आपल्या हातात घेतल्या, तर डॉक्टरांना हे काम सुद्धा करता यायला हवं. तर अशा प्रकारे ती लवचिकता आपल्याला मुलांना शिकवायला लागेल, आणि तशा प्रकारे बदल आपल्याला त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये घडवायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की त्यासाठी मुलांना त्याच्यात सहभागी करून घ्यायला लागेल, कारण आधीच्या पिढीला ती दृष्टीच नाहीये. पण या असं काय सांगाल की गेली पिढी आणि त्याच्याही आधीची पिढी, ह्या दोन पिढ्यांकडे काय नाही आहे की जे जेनझीकडे आहे, काय सांगू शकाल?
खरंच आहे की आपण फक्त म्हणतो की पिढी वेगळी आहे, बदलली आहे आणि बदलली आहे म्हणजे आपलं म्हणणं असतं की वाईट झाली. तर खूप बदल झालेले आहेत नक्कीच आधीच्या पिढ्यांमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये. उदाहरणार्थ आजच्या पिढीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पारंपरिक आणि चौकटीतला नाहीये. ते वेगळ्या प्रकारे जीवनाकडे बघतात. म्हणजे परंपरा आहे म्हणून किंवा सगळे सांगतायत म्हणून मागच्या पानावरून पुढे जायचं असंही मुलं करत नाहीत. किंवा तू कर असं आई वडिलांनी सांगितलंय म्हणून ते करायचं असंही मुलं करत नाहीत. त्यांना नव्याचा स्वीकार फार चांगल्या प्रकारे करता येतो. त्यांना स्वतःची मतं आहेत आणि चौकटी मोडून विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि ती धमक सुद्धा आहे जर आपण त्यांना संधी दिली तर. तर मला वाटतं एखाद्या गोष्टीचं महत्व आणि त्याची आवश्यकता हे काय एकदा त्यांना कळलं ना की मग ही मुलं खूप मनापासून त्या गोष्टीचा स्वीकार करतात आणि मनापासून ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्याचाही प्रयत्न करतात. वा, बर. आता आपण जेनझी बद्दल बोलतोय, मला याची कल्पना आहे की हा तो विषय नाही, पण कुतूहलापोटी विचारतो. तुम्ही जे समुपदेशन करता त्याच्यामध्ये अल्फा पण आता आलेली असेल, जी आता 2015 नंतर जन्मलेली पिढी, जी आता 10-12 वर्षाची मुलं असतील मे बी. जेनझी आणि अल्फा मध्ये काय फरक वाटतोय हे मी सुतोवाच्या, म्हणजे हा काय ट्रेलर असू शकेल. खूप शहाणी वाटतात ती मुलं मला. म्हणजे खूप समज असते त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी आणि आपण जे करेक्शन विषयी बोललो ना ते या पिढीमध्ये अधिक ठळकपणे दिसायला लागलंय. म्हणजे आपल्याला काय हवंय काय नको हे या मुलांना जास्ती चांगलं माहिती असतं. हो, ती मुलंच आई वडिलांना सांगतात की मला तू काउन्सिलरकडे घेऊन जा, मला त्रास होतोय किंवा मला तुम्हाला नाही सांगता येत ह्या गोष्टी. किंवा ती मुलं आई वडिलांना सांगतात की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही आहात तर तुम्ही आम्हाला ह्या संधी द्या किंवा ह्या वेळेला तुम्ही आमच्याशी बोलायला पाहिजेत तर आम्हाला बरं वाटेल. किंवा तुम्ही भांडता आहात त्याचा आमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोय. हे फक्त जागरूकच असतात असं नव्हे, ते बोलूनही दाखवतात. म्हणजे अगदी रिसेंटली मला आलेला एक अनुभव शेअर करते. मी बसनी चालले होते कोल्हापूरला. तर मध्येच एका ठिकाणी गाडीत असा दंगा ऐकू आला आणि एक मागे बसलेला मुलगा असा पुढे आला, असा साधारण टीनेजरच होता तो. आणि तो त्या ड्रायव्हरशी वगैरे काहीतरी बोलायला लागला आणि मग त्यांनी फोन केला कुणाला तरी आणि कुणाला तरी बोलवून घेतलं पुढच्या स्टॉपला. आणि काय झालं हे विचारल्यावर असं कळलं की त्याच्या शेजारी बसलेला जो एक माणूस होता तो त्याला इनअप्रोप्रिएटली स्पर्श करत होता. आणि ह्या मुलांनी एखादा मुलगा असता तर घाबरून गेला असता, म्हणजे कदाचित आधीच्या पिढीतले कोणी असते तर. पण ह्यानी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतली. त्या माणसाला सांगितलं तुम्ही पुढे चला ड्रायव्हरच्या केबिनमध्ये. ड्रायव्हरला सांगितलं हा मला त्रास देतोय माणूस. आणि एवढंच नाही तर तो माणूस बोलत असताना त्याचं रेकॉर्डिंग केलं त्यांनी त्याच्याकडच्या फोनवर आणि पुढच्या स्टॉपवर त्याच्या आलेल्या लोकांनी त्या माणसाला खाली ओढून नेलं आणि पुढे काय झालं मला माहिती नाही. पण हा मुलगा स्वतःच्या राईट्स विषयी जागरूक होता आणि त्याच्यावर त्यांनी ऍक्शन सुद्धा घेतली न घाबरता. तर मला वाटतं अशी पुढची पिढी फक्त थिअरीमध्ये ठेवत नाहीये गोष्टी, त्या प्रत्यक्षातही आणते. मग हे सगळं जर असं येईल तर मग त्यांचं एक विशिष्ट भूमिका असते प्रत्येक गोष्टीमध्ये, एक मत असतं कुठल्याही केसमध्ये. तुमचे काही लेख पण मी वाचले, त्या लेखांमध्ये पण ते सॉर्टेड असतात एका पॉईंट पर्यंत, किंवा ते त्यांना ऑथेंटिफिकेशन हवं असतं. मग ही बाजू त्यांची काय आहे आणि ती कशी तयार होते? म्हणजे आता एक उदाहरण सांगते. आता सध्या नीटचा सगळा घोळ चालू होता, तर ती परीक्षा रद्दच झाली वगैरे. तर त्याच्या एक 2-3 दिवसांनी एक मुलगा माझ्याकडे आला, तो पुढच्या वर्षी नीट देणार आहे, ह्या वर्षी नाही देणार आहे. मी त्याला म्हटलं काय रे तुला असं सगळं ऐकून काय वाटलं की आता पुढच्या वर्षी आपल्याला द्यायचंय आणि तुला काही वाटलं का त्याबद्दल? तो म्हणाला काही नाही, सुरू करायचा अभ्यास करायला परत. आले माझे मित्र सगळे, कुठे कुठे गेले होते म्हणाला गावाला, म्हणजे पुढच्या वर्षी जे ऑलरेडी नीट देत आहेत, आले सगळे परत. क्लास सुरू झाला, परत परीक्षा सुरू झाल्या, द्यायची परीक्षा. म्हणजे मॅटर ऑफ फॅक्टली त्यांनी ते असं घेतलं होतं की झालंय आता पुढचं काय करायचं ते बघा. म्हणजे का हे असं झालं ह्याच्यामध्ये ते फार गुंतून पडत नाहीत की ते आता पुढे काय करायचं असं काही मुलं करतात. बरं. आणि काही मुलं त्याच्यानी म्हणजे तो फटका त्यांना इतका असह्य होतो की ते त्याच्यातून मग रेझिलियन्स कमी पडतो आणि ते त्याच्यातून उठूच शकत नाही. म्हणजे अशी दोन्ही टोकाची मुलं असतात. पण मला जी उदाहरणं दिसली त्याच्यामध्ये त्यांनी मला असं सांगितलं की ठीक आहे ना, तर झालं ते झालं, आता अभ्यासाला लागायचं परत आणि द्यायची. आणि म्हणाला उलट बरंच आहे ना, आमच्या वेळेला ते आता जास्ती काळजी घेतील, आम्हाला ऑनलाईन परीक्षा मिळेल. म्हणजे
कदाचित मला असं वाटलं की ही मुलं किती खचून गेली असतील, म्हणजे गेली असतील काही मुलं, पण माझ्या समोर जे उदाहरण होतं ते तरी असं होतं की खचून नव्हता गेला तो म्हणला की आम्हाला उलट आमच्यासाठी चांगलं आहे की हे लोक जास्ती काळजी घेतील आणि आम्हाला ऑनलाईन परीक्षा मिळेल तर आम्हाला बरं होईल उलट ते. हे स्वीकारणं जे असतं ते ते कशातून आलं कुठल्याही केसमध्ये? आता हे नीटचं तुम्ही सांगितलं, मला असं वाटतं की तेच त्यांच्या प्रेमविषयक संकल्पनांमध्ये पण असेल की माझा बॉयफ्रेंड किंवा माझी गर्लफ्रेंड होती 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष, इट्स ओके, आता आम्ही वेगळे झालो, ठीक आहे, तोही वेगळा झालेला असतो, ती वेगळी झाली किंवा उलट झालेला असतं. हा जो एक सॉर्टेड असतं की मला माझं आयुष्य अफेक्ट नाही करून घ्यायचं त्याच्यामुळे. आमच्या केसमध्ये त्याच्या आधी म्हणजे दिलजलेच असायचं की तिथं एकदा प्रेमभंग झालं की पुढचे 6 महिने कोमातच असतो. तसं नाही आहे, म्हणजे दुःख होत असेलच ऑफकोर्स, पण ते सॉर्टेड आहे. हे सर्व बाबतीत आहे, म्हणजे मैत्री बाबतीत असू शकतं किंवा एखाद्या करिअर बाबत असू शकतं, ऍडमिशन मिळण्याबाबत असू शकतं की मला हवी होती अमुक कॉलेजला पण नाही मिळाली, इट्स ओके, सो व्हॉट नेक्स्ट. हे जे सॉर्टेड बिहेवियरल पॅटर्न आहे हा ह्या पिढीकडे जास्त आहे का पिढीकडे? आपण जसं म्हटलं की आता खूप सारे अभ्यास केले गेलेत की हे जेनझीचं वागणं वेगळं का आहे आणि कशामुळे आहे. तर ती जी अनिश्चितता असते भविष्याविषयी त्यांना, त्याच्यामुळे त्यांचं खूप स्वतःवर लक्ष केंद्रित केलंय त्यांनी. मग स्वतःचं मनस्वास्थ्य असेल, स्वतःचा कम्फर्ट असेल किंवा सोय असेल स्वतःची, ह्या गोष्टींकडे ते खूप लक्ष देतात. म्हणजे आता पूर्वी जसं प्रत्येक गोष्टीला हो करायची मुलं, म्हणजे मोठ्यांनी काही सांगितलं की ऐकायचं आणि त्यांनी सांगितलेलं काम करायचं. आता मुलं सांगतात मला आत्ता वेळ नाही, माझा आत्ता मूड नाही, आता मला बाहेर जायची इच्छा नाही, की जसं जे कदाचित आधीच्या पिढीतल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना नसतं सांगितलं. तर ते म्हणतात की माझा मूड महत्वाचा आहे, माझ्यासाठी माझं दुःख महत्वाचं आहे आणि ते मला अशा अशा प्रकारे व्यक्त करायचं आहे, तर ते मी करणार. त्याच्यासाठी तुम्ही मला तू आता खेळायला जा, तू आता हेच कर, असं काही सांगू नका, मी बघीन मला काय करायचंय ते. तर सॉर्टेड त्या दृष्टीने आहेत की त्यांना महत्वाचं काय आहे की स्वतःचं मनस्वास्थ्य महत्वाचं आहे, माझा मूड महत्वाचा आहे, मला बरं वाटलं पाहिजे, मला त्रास कमी झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी दुसऱ्यांना बरं वाटावं म्हणून मी त्यांना मुरड नाही घालणार. बर, मग या सगळ्यामध्ये या जनरेशनची आशादायक ठिकाणं काय वाटतात का तुम्हाला स्वभावातली, की हे मला आशादायक वाटतं त्यांचं असणं किंवा त्यांची ही जी वृत्ती आहे ती मला महत्वाची वाटते, असं तुमचं काही रिडिंग आहे का ज्या जनरेशन? हा, म्हणजे मला आता ते खरं तर नारायण मूर्तींचंच परत आठवलं की त्यांनी ते 17 तास काम करा म्हणून सांगितलं होतं आणि मला वाटतं प्रत्येक पिढीला वेगळं वाटलं त्याविषयी. म्हणजे आताच्या पिढीने खूपच हे केलं की हा काय झाला की असं कसं 17 तास कसं म्हणू शकतात, म्हणजे माणसाला काही जीवन आहे की नाही आणि काय वगैरे असं. पण आधीच्या पिढीतल्या लोकांना म्हटलं होतं की ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही तरुण असाल त्यावेळेला करा काम, मिळवा पैसे, जा पुढे आणि मग नंतर आराम करा, काय प्रॉब्लेम आहे, एवढं काय अगदी आकाश कोसळेल असं काही ते बोलले नव्हते. पण जेनझीना असं वाटतं की समजा मी 17 तास काम केलं तर माझं बाकीचं आयुष्याचं काय, म्हणजे मी काही परत 10 वर्षानंतर मी 20 वर्षाचं राहणार नाहीये, किंवा मला 17व्या वर्षी ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या मला आत्ताच करायला पाहिजे, जेव्हा मी 17 वर्षांचा आहे. त्या मी सगळ्या साठवून ठेवून कधीतरी 40शीत केल्या तर त्याला काही अर्थ नाहीये. मग मला ट्रेकिंगला जायचं असेल तर ते मला आत्ता जायचंय, मग मी 1 वर्ष ड्रॉप घेईन आणि मी ट्रेकिंगला जाईन. किंवा मला 17 तास काम नाही करायचंय कारण मला माहितीये की मला टाइमपास पण करायचा आहे, मला झोपायचं पण आहे आणि नुसतं पुढे पुढे जाऊन मला असं कुठे पोचायचंय आणि त्याच्याने माझा काय प्रत्यक्ष वैयक्तिक फायदा होणार आहे. म्हणजे लोकांनी असंच आर्ग्युमेंट केलं ना की जो काय फायदा होतो तो कंपनीचा होतो, एम्प्लॉयर्सचा होतं, एम्प्लॉईजचा होतच नाही, एम्प्लॉयर्सचा होतो, असं जनरली लोकांचं मत होतं त्याविषयी. तर तेच जेनझीचं म्हणणं होतं की आम्हाला त्याचा काही फायदा होणार नाहीये, नुसतं ते ग्लोरिफाय तुम्ही करता आहात. काम म्हणजे खूप चांगलं असतं, खूप काम करायला पाहिजे, मोठ्यांचं ऐकायला पाहिजे, तुम्ही आज्ञाधारक असायला पाहिजे, तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींना मागे ठेवलं पाहिजे, नाहीतर ते स्वार्थी वागणं होईल तुमचं, असं जे आधीच्या पिढ्यांचं म्हणणं होतं ते ह्या पिढ्यांना पटत नाही. त्यांचं म्हणणं आहे की नाही, मला माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे, इट्स माय लाईफ आणि आय वॉन्ट टू लिव्ह इट नाव. पण मग याच्यामध्ये आयुष्याचा जर विषय असेल तर पूर्वी कसं ध्यास असायचा की मला बाबा इथं पोहोचायचंय, त्यासाठी मला शिकायला लागेल, करायला लागेल. हा जो एक ग्राफ आपण बघायचो पूर्वी की मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, ही मुलं बघत नाहीत, आज मध्ये असतात. आज मध्ये जास्ती असतात.
भविष्याचा विचार खूप करत नाहीत आणि पुन्हा ते भविष्याच्या अनिश्चिततेमुळेच वाटायला आहे असं लोकांना अभ्यासातून दिसून आलंय. म्हणजे आता युद्ध होतं, आता कोविड झाला, कोरोनाचं साथ आली, ही किती अनप्रेसिडेंटेड होती. म्हणजे अशी कधीही झाले, म्हणजे आत्ताच्या जिवंत असलेल्या लोकांच्या आयुष्यामध्ये अशी कधी घडलेलीच नव्हती घटना की जगच बंद पडलं, सगळं लोक घराच्या बाहेरच पडेनाशी झाली. असं कधीच झालेलं नव्हतं जे ह्या मुलांनी बघितलं. मग त्याच्यानंतर कुठली कुठली वॉर्स आली, मग काहीतरी दंगे होतात, मग लैंगिक अत्याचार होतात, मग परीक्षांचे गोंधळ होतात, मग स्कॅम्स होतात मोठे मोठे. आणि खरं तर हे पूर्वी इतक्या प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात व्हायचंय. पण मला वाटतं आजकाल माध्यमांमुळे ते पोहोचतात खूप आणि ते ऍम्प्लिफाय होतात. म्हणजे एक घटना घडलेली असते, ती इतकी इतकी वाढत जाते की ती सतत चारी बाजूनी कानावर आदळत राहते मुलांच्या. आणि मग त्याचं गांभीर्य प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे घेतं. आणि मग मुलांना ते, मला वाटतं त्यांचा जो अगदी तो सर्व्हायव्हल ब्रेन असतो आपला जो, की त्यांच्या अगदी त्या सर्व्हायव्हललाच ते थ्रेटनिंग वाटायला लागतं, तो धोका आहे की काय असं वाटायला लागतं. आणि मग अशा वेळेला जो माणूस अगदी बेसिक इन्स्टिंक्ट्स कडे जातो की फाईट, फ्लाईट ऑर फ्रीज, की आत्ताचं हे बघा, सर्व्हायव्हल बघा, माझी सेफ्टी बघा, मला माझी सुरक्षितता बघा, माझं खाणं पिणं, माझी झोप आणि माझ्या आत्ताच्या गरजा भागतायत ना हे बघा. तुम्हाला एक नाजूक प्रश्न विचारतो मी, या जेनझीला फिजिकल रिलेशन्स बद्दल काय वाटत असतं, स्पर्शाबद्दल काय वाटत असतं? कारण मला अशी काही उदाहरणं माहिती आहेत की एकेकाळी आमच्या किंवा तुमच्या पिढीमध्ये सुद्धा मुलं मुली एकत्र एका रूम मध्ये कधी पाठवायचं नाहीत. आता ही मुलं नाईट आउट करत असतात, एकमेकांच्या घरी जातात, राहतात, पण निवांत असतात, ते सॉर्टेड असतात. आपल्याला जी भीती वाटत असते ते होतच असं नाही, ते निवांत, ते मित्रच असतात, ते छान खेळत असतात. हा एक भाग. पण दुसरा भाग मला हे पण दिसतो की त्यांच्यासाठी फिजिकल रिलेशन खरंच तेवढं महत्वाचं असतं का, की ते त्याला गोष्टीला टेक इट इझी करत असतात, तो ज्याने रुटीनचा भाग झालेला आहे की काय, अशी पण भीती असते. कारण शाळांपासून ते सुरू झालेलं आहे. हा जो एक नाजूक भाग आहे जिथं आई वडील काळजी करत असतात मुलाची मुलीची, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या रिलेशनशिपकडे मुलं कसं पाहतात? आता आपण जो मगाशी मी जो विरोधाभास म्हणत होते तो इथेही थोडासा दिसतो की लैंगिक प्रयोग हे जे होते हे ह्याच्या थोडेसे आधीची पिढी किंवा वयाने मोठे असलेले जेनझीज जास्ती करायचे असं दिसतंय. पण हळूहळू ते आता कमी व्हायला लागलंय असं जगभरामध्ये तरी दिसून आलंय. वेगळ्या वेगळ्या कारणांनी असेल, कदाचित लैंगिक शिक्षण दिलं जातं म्हणून असेल, जागरूकता आली असेल म्हणून असेल. काही वेळेला मुलं तीच गरज ही पोर्नोग्राफीमधून भागतीये ना, तर मग माणसाशी कशाला इंटरॅक्ट करायचं एखाद्या व्यक्तीशी की जिथे खूप गुंतागुंती होतील. कारण तिथे पुन्हा त्यांच्या मनाची त्यांना काळजी असते की मला कोणी हर्ट करेल तर ते मला नकोय, किंवा मला कोणीतरी ब्रेकअप झाल्यानंतर जे मला त्रास होईल तो मला नकोय. मग त्याच्यापेक्षा माणसं म्हणजे पार्टनर्स आणि हे नकोच त्याच्यामध्ये, असं काही वेळेला मुलांना वाटतं. असंही दिसून आलंय. आणि आपण बघतोच आहोत ना, लग्न करायचं नसतं त्यांना, कारण म्हणजे कुठल्याही गोष्टी बरोबर जो झमेला येतो तो नको असतो त्यांना. म्हणजे आपली कशी तयारी असायची आधीच्या पिढ्यांची की ह्याच्यात एवढं येणारच ना, म्हणजे मला जर एक स्थिर नातं हवंय, मला जरा एक माझी काळजी घेणारं कोणीतरी व्यक्ती माझ्या आयुष्यात हवी आहे, मला जर आर्थिक स्थैर्य हवंय, तर एवढ्या तडजोडी मला करायला लागतील आणि त्या मी करीन, माझी त्याला ना नाहीये. पण ह्या मुलांचं तसं नसतं, त्यांना त्या तडजोडी करायच्या नसतात. कारण मग तिथे त्यांना तो त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर असलेला घाला वाटतो. म्हणजे ती जी व्यक्तिकेंद्रितता आहे ती इथे खूप जास्ती व्यक्त होते. त्यामुळे त्यांना मी सुरक्षित राहायला पाहिजे, मला कुणी दुखवायला नकोय आणि त्याच्यापासून मी स्वतःला प्रोटेक्ट करणार आहे. पण त्याच वेळेला मल्टिपल अफेअर्स पण झालेली मुलं, तर खूप जास्त तशीही झाली आहे. तर ते म्हणजे आता ते प्रयोगशीलता जी असते ह्या वयामधली त्याच्यामुळे येतेच. शिवाय लग्न उशिरा होतात मुलांची, तर त्याच्यामुळे कॅज्युअल रिलेशनशिप्स खूप असतात, खूप वेळेला केल्या जातात ह्या मुलांच्या. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की इन अ वे गुंतलेली नसतात म्हणजे मुलं ह्याच्यात कधी कधी एवढी मानसिक किंवा भावनिक दृष्ट्या खूपशी गुंतलेली नसतात. आणि तिथे सुद्धा तो थोडासा सॉर्टेडनेस येतो त्यांचा की हे फिजिकल आहे.
म्हणजे मला आठवते की आधीच्या माझ्या मुलांबरोबरच्या सत्रांमध्ये मी त्यांना सांगायची की शरीर संबंध जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कायद्याने तर त्याला बंदी आहेच, 18 वर्षांच्या खाली वगैरे ते आहेच. त्याच्यामधून प्रेग्नन्सी सारख्या किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन सारख्या गुंतागुंती होतात, हेही आहेच. पण ते फक्त शारीरिक पातळीवर नसतं, त्याच्यामध्ये भावना असतात, त्याच्यामध्ये तुमच्या आठवणी असतात, या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या राहतात कायम आपल्याबरोबर. म्हणजे शरीरावर जरी व्रण नाही राहिले तरी मनावर राहतात. आणि हे त्यावेळी मुलांना पटायचं. पण जेनझीला असं सांगणं जरा अवघड जातं, कारण ते म्हणतात नाही, ते शरीर आणि मन त्याचा काय संबंध आहे याच्याशी. सो त्या दृष्टीने ते सॉर्टेड असतात की फिजिकल रिलेशनशिप झाली म्हणजे आपण मनाने गुंतलो असं काही नसतं. मग त्याला ते वेगळी वेगळी नावं देतात ना, सिच्युएशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट आणि असं काय काय. तर ते त्यांना मला वाटतं ती क्लॅरिटी त्यांनी तशी ठेवलेली असते किंवा ती विभागणी त्यांनी केलेली असते की शारीरिक प्लेजर आणि मानसिक गुंतवणूक. यामध्ये या जनरेशनमध्ये जेन्झीमध्ये मुलांची मानसिकता वेगळी आणि मुलींची वेगळी असं काही असतं का? असे काही भाग पडलेत का? मुला मुलींची मानसिकता काही बाबतींमध्ये पहिल्यापेक्षा वेगळी असतेच. पण जेंडर विषयी किंवा आपण लिंगभावाविषयी जर बोलायला लागलो तर पूर्वीच्या मुलांच्या पेक्षा आत्ताच्या मुलींची आणि मुलांची मानसिकता थोडी थोडी बदलायला लागली आहे. आणि काही वेळेला आपल्याला वाटतं की स्त्री पुरुष समानता आली आहे आता आणि खूप साऱ्या गोष्टी मुलं सुद्धा करतायत, घरामधली कामं वगैरे असं. पण ही लहान म्हणजे ती लग्न झालेल्या मुलांच्या मध्ये आपण बघतोय, पण ही मुलं कधी कधी म्हणजे ती घरामध्ये काही अशी फार मदत करतील कुणाला वगैरे असं फारसं दिसून येत. मुलं म्हणजे जनरेशन बॉईज मुलगे आणि मुलगे आणि मुली ह्या बाबतीमध्ये सिमिलरच असतात. म्हणजे आधी मुली आईला मदत करायच्या आणि मुलं करायची नाहीत आणि त्यांना सांगितलंही जायचं नाही. आता मुली पण म्हणतात नाही मला अभ्यास आहे की मला बाहेर जायचंय, मला नाही आवडत हे करायला, असंही सांगतात. तर ते त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. पण मुलींना आता त्यांच्या स्वातंत्र्याची किंवा त्यांच्या क्षमतांची जाणीव जास्ती झाली आहे किंवा त्यांना असणाऱ्या अवकाशाची पण जाणीव जास्ती झाली असं म्हणता येईल आपल्याला. की मी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करू शकते, मी मुलगी आहे म्हणून मला काही गोष्टींना कटशॉट करायला पाहिजे असं काही नाहीये, असं हे मुलींना आता कळायला लागलंय. आणि ज्याला आपण इक्विटी आणि इक्वॅलिटी मधला फरक म्हणतो तो आता दिसायला तो खरं तर आता त्याच्याविषयी बोलायची गरज आहे आणि हे मुलांना म्हणजे बॉईजना सांगायची गरज आहे. कारण इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि इक्विटी म्हणजे ज्याला आपण समन्याय असं म्हणतो की जे पीडित होते लोक त्यांना पुढे येण्यासाठी थोडासा फायदा द्यायचा. मग आता मुलींना तो फायदा मिळतोय, कायद्याने असेल, समाजाच्या दृष्टिकोनातून असेल, आई वडिलांच्या मुलींना देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यामधून असेल, तर तो फायदा आता मुलींना मिळतोय आणि त्याचा मग मुलांना राग येतोय. आणि हेही जगभरातल्या अभ्यासांमधून अगदी अधोरेखित झालंय की मुलांच्या मध्ये ती अस्वस्थता वाढलीये. हो का? हा, की आपल्यावर अन्याय होतोय, मुलींना त्याचे सगळे फायदे मिळत आहेत आणि त्याच्यामुळे आपण मागे पडतोय. ओके. हा जो इंटरनेट आहे, समाज माध्यम आहेत किंवा त्यांची जी आत्ता विचार करण्याची पद्धत आहे, याचे काही तोटे त्या पिढीला होऊ शकतात का, होत आहेत का? आणि त्यापासून ह्या जेन्झीनी कसं वाचलं पाहिजे असं तुम्ही काय सांगू शकाल का, की हे त्यांनी टाळलं पाहिजे, हे जास्त होतंय? मला वाटतं त्यांच्या सगळ्या जीवनशैलीवरच त्याचा परिणाम होतोय. म्हणजे समाज माध्यमं असतील किंवा त्यांची जी ही मानसिकता असेल किंवा समाजाने त्यांना त्यांच्यासमोर त्यांच्याकडून केलेल्या अपेक्षा असतील, तर म्हणजे त्यांचं खाणं पिणं झोप, जीवनशैली म्हणजे आपण 4 गोष्टी म्हणतो, खाणं पिणं झोप, शारीरिक व्यायाम आणि स्ट्रेस. तर ह्या 4ही गोष्टींवर त्यांचा परिणाम होतोय. आणि म्हणजे उदाहरणार्थ आता झोप आपण बघतो की कितीतरी मुलं रात्री जागतात आणि सकाळी मग त्यांना उठवत नाही वगैरे, ते आपण मगाशी बोललोच. तर रात्र म्हणजे त्यांचा दिवस चालू होतो. मग चॅटिंग सगळं रात्री असतं. म्हणजे एका मुलाला
मुलांनी मला सांगितलं की त्याच्या आईने त्याचा फोन काढून घेतला, म्हणजे दिला त्याला, पण त्याला सांगितलं की 10 वाजल्यानंतर तो फोन मला आणून द्यायचा. तर त्याला इतका भयंकर राग आला तिचा की तो म्हणला 10 नंतर तर आमचं चॅटिंग चालू होतं, मग काय उपयोग तुम्हाला फोन काढून घेऊन. मग त्यांना फोमो होतो ना, मला घेत नाहीत मग चॅटिंगमध्ये मुलं, बाकी सगळे गप्पा मारत असतात, माझ्याकडे फोन नसतो त्यावेळेला. तर रात्रीचा दिवस करणं हे ह्या मुलांच्यामध्ये खूप दिसून येत आहे आणि त्याचे परिणाम जीवनशैलीच्या आजारांच्या दृष्टीने प्रमाणात दिसत आहेत. म्हणजे हृदयरोग असेल, उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल, स्थूलत्व असेल, मानसिक आजार असतील. हे तुम्ही जेव्हा तुमच्या समुपदेशनामध्ये त्या पिढीला सांगता तेव्हा त्यांचं म्हणणं काय असते, त्याला काय होतं असं असतं? ते एवढा पुढचा विचार करतच नाहीत ना. त्यांना आज आत्ता दिसत असतं, आत्ता मी फोन चॅटिंग केलं नाही तर मी मित्रांच्या गटात राहणार नाही. आणि माझा तो हक्क आहे, मुख्य म्हणजे त्याच्याविषयी पण ते जागरूक असतात की माझा हक्क आहे तो, आणि तो कसा काढून घेता तुम्ही. पण त्याचा परिणाम होतोय तो ह्या सगळ्या पिढीवरच होतोय ना, त्यांच्या जीवनशैलीवर. आणि मग त्याच्यातून त्यांना मग बॉडी इमेज इश्यूज येतात, म्हणजे शरीर प्रतिमेविषयी त्यांना वाटायला लागतं. मग ते माझ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळच येत आहेत, माझं वजनच वाढलंय, मी छान दिसतो की दिसते की नाही, हे असंही वाटायला लागतं. पण हळूहळू ना ही मुलं सुद्धा त्याच्यातूनही बाहेर येत आहेत असं मला दिसतंय. म्हणजे ते म्हणतात मला नाही फरक पडत कोणाला काय वाटेल ते. अशी बरीच मुलं आजकाल सांगायला लागली आहेत. म्हणजे मी त्यांना जर असं म्हटलं की मग असं तू केलंस तर मग काय म्हणतील तुझे मित्रमैत्रिणीवर, मला नाही फरक पडत, त्यांना काय वाटायचं ते वाटू देत, मला हवं तसं मी वागणार. त्या ओझ्यातून ही मुलं बाहेर येत आहेत खरी, पण आपल्याला समाज म्हणून त्याचा एक बर्डन आता दिसायला लागलाय. म्हणजे अगदी जागतिक आरोग्य संघटनेने असेल किंवा अमेरिकेचे जनरल सर्जन आहेत त्यांनी असेल सांगितलेलं की एकाकीपणा किंवा ह्या सगळ्या ज्या जीवनशैली विषयक आजार आहेत आजच्या पिढीमध्ये दिसणारे, त्याचं एक खूप मोठं संकट आपल्यावर येत आहे आता. आणि त्याच्यासाठी आपली सगळी आरोग्य यंत्रणा सुद्धा आपल्याला सज्ज करायला लागेल. आणि ही मुलं पुन्हा तपासण्यांसाठी जात नाहीत, डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यांना आजारी पडलं तरी डॉक्टरांकडे फारसं जायचं नसतं आणि तशी गरजही बऱ्याचदा पडत नाही. त्यामुळे ते छुपे आजार असे अंगामध्ये वाढत राहतात आणि मग नंतर त्यांचा एकदम परिणाम दिसून येईल की काय, अशी भीती वाटते. म्हणजे एकाकीपणा, नैराश्य, उदासीनता आणि अँझायटी म्हणजे चिंतातुरपणा, हे मानसिक आजारही दिसत आहेत. आणि स्थूलत्व, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह असे शारीरिक आजारही मुलांच्या मध्ये खूप दिसून यायला लागले आहेत हळूहळू. ही पिढी सगळी अशी आहे हे माहिती आहे, अशी म्हणजे त्यांची जीवन पद्धती, विचार करायची पद्धती. मग आता या सगळ्या सिच्युएशनशी पालकांनी कसं सोडून घ्यायचं? म्हणजे शेवटी तो ओनस पालकांवरच येतो. जुळून कसं घेणार, काय तुम्ही सांगाल? हो, पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या की ही मुलं अशी का वागतात, त्यांची विचार करण्याची पद्धत काय आहे आणि त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे, एवढं जर आधी आपण समजून घेतलं, म्हणजे पालकांच्या पिढीने समजून घेतलं, तर त्यांना त्यांचा इतका राग नाही येणार जो खूप राग येतो. किंवा ह्या जनरेशनला व्हाय जनरेशन असं म्हणतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला ते का असा प्रश्न विचारतात. तर ते कुतूहल म्हणून विचारतायत किंवा त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे तो हा प्रश्न विचारतात. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला इतका राग नाही येणार. पण आपल्याला राग येतो, म्हणजे आधीच्या पिढीला, पालकांच्या पिढीला राग येतो कारण तुम्ही उलट बोलता. तुम्हाला आमच्या अनुभवाविषयी काय आहे की नाही, आम्ही 4 पावसाळे जास्ती बघितले आहेत, आम्हाला काही गोष्टी कळतात, हे तुम्ही का नाही समजून घेत, असा एक पालकांना वाटतं की आपल्याला खूप रिजेक्ट करतायत मुलं. आणि मग त्यांनाही खूप एकाकी वाटायला लागतं पालकांना. तर पहिली गोष्ट मला वाटतं की ही मुलं अशी आहेत हे ऍक्सेप्ट करणं, की ती थोडीशी स्वकेंद्रित आहेत, त्यांना स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी ती खूप जागरूक आहेत, त्याविषयी ती खूप स्वतःला प्रोटेक्ट सुद्धा करतात आणि त्यासाठी ते इतरांना काइंड ऑफ बळी द्यायची त्यांची तयारी आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी ते स्वतःच्या मनाच्या आरोग्याचा बळी देणार नाहीयेत. आणि त्याचबरोबर ही मुलं ह्या सगळ्या मानसिक आजारांनी पण ग्रस्त आहेत असंही दिसत आहे. म्हणजे ती सफर होत आहे, त्यांना त्रास होतोय, तर आपण त्यांना आधार द्यायला असलंच पाहिजे किंवा त्यांना समजून घेऊन त्यांच्या गरजा ओळखून आपण तिथे त्यांना सपोर्ट, आधार द्यायला पाहिजे. याला काय दुसरा पर्याय आहे? दुसरं कोण या मुलांना आधार देणार? पालकच देणार, समाजच देणार.
आणि पुन्हा त्यांच्यासमोर जी सगळी परिस्थिती उभी राहिली आहे ती आपणच म्हणजे आधीच्या पिढीने तयार केलेलीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञान काही ह्या मुलांनी नाही तयार केलेलं, तंत्रज्ञान आधीच्या पिढ्यांनीच तयार केलंय. मग त्याला हाताळायचं कसं, किंवा ही मुलं ज्या प्रकारे हाताळतायत ते सहन करायचं किंवा त्यांना ती दिशा द्यायची, हे आधाराच्या दृष्टीनेच करायला लागणार. त्यांना सल्ले देऊन किंवा त्यांच्यावर बंधनं घालून तसं आता होणारच नाहीये काही. ही मुलं ऐकणार नाहीये. पण त्यांची जीवनशैली आहे, ते जे जे काही करतात वागतात त्याच्यामध्ये त्यांची एक काहीतरी विचार प्रक्रिया असते आणि ती विचार प्रक्रिया आपल्याला वाटते तितकी निरर्थक नसते. हे जरी आपण समजून घेतलं आणि मग ही मुलं आपल्यापेक्षा वेगळी आहेत किंवा त्यांचा विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे, पण म्हणजे आपल्यापेक्षा वाईट आहे असं नाही. तर ते जे सहजीवन ज्याला आपण सिम्बायोसिस म्हणतो, मग ते मुला मुलींमधलं असेल, मुलग्यांमधलं आणि मुलींमधलं, किंवा जेनझी आणि त्यांच्या पालकांमधलं असेल, ते जितकं चांगलं त्याला खतपाणी घातलं जाईल तितकी ही पिढी थोडीशी त्यांना स्थैर्य असल्यासारखं वाटेल. कारण आत्ता त्यांना जे अस्थिर वाटतंय सगळं, त्याला शेवटी आपण आधार दिल्याशिवाय त्यांना त्याच्यातून बाहेर येता येणार नाही. तर ते सहजीवन, सिम्बायोटिक रिलेशनशिप जर असेल तर मला असं वाटतं की दोन्ही जणांना जो एकमेकांविषयी वैरत्व आहे ते थोडंसं कमी होईल आणि सगळेजण एकमेकांना विन विन सिच्युएशन करू शकतील, अगदी 100% जरी नाही तरी सहन होण्या इतपत तरी, असं म्हणू आपण. मित्रमणेमध्ये आपण इथं थांबूया. मला खात्री आहे की डॉक्टरांच्या या सगळ्या संवादामधून आपल्या प्रत्येक घरात असलेल्या या नव्या पिढीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन निश्चित बदलला असेल सकारात्मक पद्धतीनं. आणि जसं डॉक्टर म्हणाल्या की छोट्या छोट्या गोष्टी जनरली ज्या शिकवल्या जात नाहीत, तर तो अनुभव घेणं त्यांना शिकवणं फार गरजेचं आहे. थोडंसं पॉज कसा घ्यायचा असतो ते त्यांना सांगणं गरजेचं आहे. ते जर सांगता आलं तर नथिंग लाईक इट. आणि अर्थातच जेनझी म्हणजे काही वाया गेलेली पिढी नाही आहे, अनेक अर्थाने ती सॉल्टेड आहे. आणि त्याही पलीकडं आता जी अल्फा येते आहे त्याचा ट्रेलर तुम्ही बघितलाच, ती तर जनरेशन आणखी सॉल्ट आहे. तर आपण त्यांना जुळवून घेतलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, कमेंट्स करा. तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर मी जरूर डॉक्टरांपर्यंत पोचवेन, डॉक्टरही त्याला उत्तर देतील. तर थांबतो. भले ते घडो. आपलं जे ब्रीदवाक्य आहे, चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं, तर डॉक्टर वैशाली पुन्हा एकदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. थांबतो. थँक्यू डॉक्टर.